Hello everyone, welcome back to Scene with Sagar. कशा आहात तुम्ही? Hope you guys are doing great. So आज आहे आपला last day of college life and last exam. So thought why not document this special day. कॉलेजचा ऍडमिशन डे होता जेव्हा विनीत आपल्या सोबत होता अँड आज आहे लास्ट डे जेव्हा विनीत कॅमेराच्या मागे रेकॉर्ड करतोय आपल्याला. सो आता आपण आहोत मेट्रो स्टेशनला आणि आता आपण जाणार आहोत कॉलेजला. बघू सर्वांचे काय रिव्ह्यूज आहेत वगैरे, कसं वाटतंय सर्वांना. सो लेट्स गो. आता जर आपण आलो क्लासरूम मध्ये तर बघू काय प्रिपरेशन झालंय सर्वांचं. डी बाय पासून 24 ते 24 विनीत भाई पार देंगे भाई. संजना पूरा आर्टिक में लिखती हूँ, अटेंड करती हूँ, कैसे लिखती हूँ, प्रॉपर लिखती हूँ मैं, इन लोग की जैसे नहीं. स्नेहा आने का भाई टेंशन नहीं ले लेगा, टेंशन नाही लेनी. व्हॉट्सअप आयुषी झालं. अच्छा खरंच ब्लॉगिंग करतोय. लास्ट डे ब्लॉग आम्ही खोटे खोटे काय नाही करत आयुषी, जो भी रियल आहे. आयुषी का पढाई चालू आहे. रडायला येतं, रडून दाखव ना आयुषी, थंबनेल भेटेल मला. तो आहे ना तो घे. ओके मैम, लास्ट डे का व्लॉग बना रहा हूँ, आप क्या कहना चाहोगे? ये कहना चाहती हूँ कि अभी 10:50 हुए, आप देख सकते हो, और 2 घंटे 10 मिनट में आप लोग ऑफिशियली ग्रेजुएट्स होंगे. सो वन मोर बैच, वन मोर ईयर इज गॉन एंड आई लव यू. थैंक यू मैम. कसा होता आयुष्य पेपर? यश बाय पेपर एक नंबर होता, शेवटचा पेपर होता आणि आता आम्ही ग्रॅज्युएट झालेलं फायनली. रिझल्ट बाकी पण मी पास होणार आहे, मला माहिती आहे. व्हेरी गुड आयडिया. नाईस नाईस. विनीत बाय कसा गेला पेपर? माझ्या पण मस्त पेपर होता, मजा आली. क्रेझी क्रेझी. पेपर संपलेला आणि सर्व पेपर खूप छान गेलेले आहेत. ब्लॉग मध्ये तुम्ही ये आज आमची परीक्षा संपलेली आहे. अरे काम कॉलवर आहे. कसा गेला भूषण दुधा? ती आलीच नाही. अरे आली आहे, तू बोल. मस्त होता एक्झाम, एक लास्ट पेपर. सगळे आता एक्झाम काय नाही द्यायची आहे. घंटा आता एक्झाम चालू होणार. सगळ्यात आरामखोर बंद आहे. ह्यांनी 5चे 5 पेपर मला आणि दीपेशला एवढं सतावलंय ना. आम्ही सप्लिमेंट घेतले की आमच्या परत काय भेटला बाहेर कधी. यू आर ऑन कॅमेरा. कसा गेला पेपर? अरे मस्त गेला. तुम्ही सुटलात, मी नाही सुटले अजून. तुझा एक माझा पेपर. ट्यूसडेला आहे. एक पेपर बाकी. हॅलो, सायनिंग ऑफ.
चला अनुज भाई लास्ट टाइम साइनिंग ऑफ ऑफिशियल साइनिंग ऑफ कार्यकर्ता. चलो बाय. काय बोलतो अथर्व कसा गेला पेपर? एकदम चांगला गेला, खूप इझी होता, मजा आली. काय पुढे आता झोपायचं वगैरे. काय बोलतो गौरव भाई कसा गेला पेपर? शेवटचा दिवस तुमच्यावर शॉर्ट फिल्म केलेली नेहमी लक्षात राहील. आणि भाई आम्ही तर 5 वर्ष काढलेत कॉलेजला. बाय. लास्ट टाइम. सो गाईस आता आपण चाललो आहोत घरी आणि आता आपण विचार केलाय की सर्वांना विचारूया की PMMने काय शिकवलंय त्यांना. 3 वर्षामध्ये आम्ही खूप काय शिकलो आहे. बघू दीपेशला आधी विचारूया. सो दीपेश PMMने काय शिकवलंय तुला? BMMने टीमवर्क शिकवलंय, BMMने कॉपरेशन शिकवलंय, BMMने पेशन्स शिकवलेत, क्रिएटिव्हिटी पण खूप वाढली आहे BMMमुळे आणि पर्स्पेक्टिव्ह खूप डेव्हलप झाला आहे BMMमुळे. एखाद्या गोष्टीला बघायचा, त्या गोष्टीला इंटरप्रेट करायचा, म्हणजे कसं समजायचं ही गोष्ट कशी असेल. आणि ती गोष्ट ना फक्त आर्टचे रिलेटेडच नाही, असं लाईफमध्ये पण खूप हेल्प करते. ती पर्स्पेक्टिव्ह असा बिल्ड झाला आहे त्याच्यामुळे. बरोबर. आणि कॉन्फिडन्स तर अलगच लेवलला पोहोचलेला आहे. FYला मी दीपेश यश वगैरे आम्ही फोटो वॉकसाठी जायचो आणि कोणाचा फोटो वगैरे काढायचा असेल तर मला दीपेश बोलायचा की विचार आणि मला बिलकुल कॉन्फिडन्स नव्हता की मी बोलायचो काय बोलेल हे ते वगैरे. तरी दीपेश पुश करायचा पण तरी नाही विचारायचो. आणि आता असं झालंय की कोणासोबत पण जाऊन गप्पा मारू शकतो आम्ही. आधी पाठवायला लागायचं, आता ह्याला थांबावं लागतं. बरोबर आहे. पण खूप काही शिकवलंय BMMने. ऑलवेज ग्रेटफुल. चांगलं आहे. पण सागर. आय एम हॅपी फॉर सागर भाई. थँक्यू भाई, थँक्यू. आता विनीत भाईला विचारूया. विनीत भाई BMMने तुम्हाला काय शिकवलंय? फर्स्ट थिंग BMMने सगळ्यात मोठी मला शिकवली ती म्हणजे कॉन्फिडन्स. मी फर्स्ट इयरमध्ये आलेलो तेव्हा लॅक ऑफ कॉन्फिडन्स माझा हाच प्रॉब्लेम होता. सगळ्यांचाच ऑलमोस्ट सगळ्यांचाच होता. काही म्हणजे 4 चौघांसमोर बोलायचं कसं तेव्हा भीती वाटायची. पण आता असं झालंय की आता इथे हातात माईक दिला आणि समोर 4000 माणसं जरी उभी केली तरी त्या लोकांना मोटिवेट करू शकतो. अरे बोलू आता तुम्ही जस्टच तेच बोलत होतो की आमचा आता तोच विषय चालू होता माझा आणि सांगायचं की आम्ही म्हणजे इतर मुलांच्या जे इतर डिपार्टमेंटची मुलं असतात त्यांच्या फर्स्ट इयरमध्ये आणि त्यांच्या फायनल इयरमध्ये त्यांचा काहीच प्रोग्रेस नाही इंटरनली. पण आमचा जो BMM वाल्यांचा जो स्पेसिफिक प्रोग्रेस जो आहे ना स्वतःचा सेल्फ डेव्हलपमेंट तो एवढा मॅक्स आहे की BMMने हीच एक खूप मोठी गोष्टी दिली आम्हाला. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे हे माझे 3 मित्र, खास करून या माणसाने तर खूप म्हणजे खूप शिकवलं मला. आणि पर्सनली आम्ही सगळ्यांनीच एकमेकाला खूप शिकवलंय काय म्हणजे मला स्पेसिफिकली फोटोग्राफीच्या बाबतीत काहीच म्हणजे 0 नॉलेज होतं त्यावेळी. पण तेव्हा सागरनी, दीपेशनी, यशनी शिकवलं. विनीत भाईने मला कॉन्टेंट बद्दल सांगितलंय, रायटिंग कसं असतं. विनीत भाईचं नॉलेज इज ऑन अनदर लेवल. सो हे शेअरिंग जे होतं आमच्यामध्ये आता या 3 वर्षात जे झालं ना त्याच्याने आता खरी जर्नी आता स्टार्ट झाली. पण त्या जर्नीसाठी जे गेअरअप करायचं होतं ते या 3 वर्षात आम्ही एकमेकाला केलंय. सो हे खूप आणि हे फक्त पॉसिबल झालंय BMMमुळेच. सो थँक्स टू BMM. थँक्स टू BMM. ग्रेटफुल टू BMM. ऑब्वियसली. आता यशकडनं रिव्ह्यू घेऊया. तो यश तुला BMMने 3 वर्षात काय काय शिकवलं? मला BMMने प्रॅक्टिकल गोष्टी खूप शिकवल्या. जसं की माझा पॅशन होता फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी. त्याच्यामध्ये आमच्या प्रोजेक्ट्समध्ये बेसिकली आमचे खूप सारे असे 6 सब्जेक्ट होते. तर 6ही सब्जेक्ट्सचं 6 प्रोजेक्ट्स होतात. तर प्रत्येक सेममध्ये सगळ्या सब्जेक्टचे प्रोजेक्ट्स होते. त्याच्यामध्ये बेसिकली फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी रिलेटेड पण खूप सब्जेक्ट होते. तर त्याच्यावरती आम्ही खूप सारे शॉर्ट फिल्म्स बनवले, खूप सारे वेब सिरीज बनवले, वेब सिरीजचे पायलट एपिसोड्स बनवले, खूप साऱ्या अशा प्रॅक्टिकल गोष्टी केल्या. आणि त्यामध्ये आम्ही खूप सारे टीमने एकत्र काम केलं. आणि त्याच्याने मला ही एक गोष्ट शिकायला भेटली की मला हे माहिती पडलं की मी टीम खूप चांगल्या प्रकारे लीड करू शकतो. मला एक लिडरशिप एक्सपिरियन्स भेटला. बेसिकली मी खूप सारे ग्रुप्स मी लीड केले, तर त्याने मला लिडरशिप हा एक एक्सपिरियन्स भेटलेला आहे. आणि अजून बोलायला गेलं तर माझे स्किल्स थोडेफार डेव्हलप झाले, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप झाले. इम्पॉर्टंटली कम्युनिकेशन स्किल्स ग्रोअप होतात जेव्हा तुम्ही अशा फील्डमध्ये येतात BMM सारख्या. त्याच्यामध्ये तुम्ही डेली बेसिसवरती कम्युनिकेट करत राहता तुमच्या टीमशी, तुमच्या फ्रेंड्सशी. तर जर तुम्ही एक असं खूप असे म्हणजे माणूस जे खूप कमी बोलतात आणि जर त्यांना जर ओपन अप व्हायचं असेल बाय मेंटेनिंग देअर स्किल्स, बाय
एन्जॉईंग युअर वर्क ॲट द सेम टाइम आणि त्यांनी कम्युनिकेशन पण जर ग्रो करायचं असेल तर त्यांनी BMM मध्ये नक्की यावं अकॉर्डिंग टू मी. थँक्यू. Guys, it's time for आयुषी नाव. सो आयुषी, BMM ने तुला 3 वर्षात काय काय शिकवलं? बीएमएम मध्ये 3 वर्षात जास्त करून आता मी बोलते की लास्ट वर्षामध्ये शिकवलं की आपली माणसं कोण आहे. बरोबर. अजून असं नाही, पण खरंच मला लास्ट इयर मध्येच म्हणजे स्टार्टिंग टू असं नाही की स्टार्टिंग पासून फर्स्ट टू लास्ट इयर पासून मला माझी माणसं मिळालीत की मला खरंच कोण चांगलं माझ्याबद्दल विचार करतं. मला शिकवलं गेलंय माझ्या मित्रांकडून मैत्रिणींकडून की कसा विचार करायचा जायचा, लोकांचा जास्त विचार नाही करायचा. आणि राहिलं BMM ने काय दिलंय तर खरंच खूप शिकण्यासारखं होतं. कॅमेराज बद्दल किंवा सोशल मीडिया वगैरे सगळं ओव्हरऑल. आणि मला माझी माणसं मिळाली. आयुषीला परत काहीतरी बोलायचं आहे, बोल मग. मी एक्सपिरियन्स बद्दल काय बोलली ओके. की आम्हाला म्हणजे बोलायला गेलं तर असं ऍज अ डिग्री मध्ये सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट जर कोणत्या डिग्री मध्ये मिळत असतील तर ते आम्हाला मिळाले. आमच्या फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत आम्ही खूप काही शॉर्ट फिल्म्स वगैरे केल्या, कल्चरल एकमेकांचं शेअर केलं, बरोबर. खूप सारे प्रोजेक्ट केले जे खूप इंटरेस्टिंग होते. सो सगळ्यात जास्त माझा बेस्ट एक्सपिरियन्स तोच असेल की आम्ही प्रोजेक्ट खूप छान केले आणि जे आम्हाला मिळाले ते आम्ही सक्सेसफुल केले. इट्स टाइम फॉर सुप्रिया. सुप्रिया इज फ्रॉम बीकॉम फील्ड आणि सुप्रिया आमची खूप चांगली मैत्रीण आहे फ्रॉम लास्ट 3 years. आमच्याच ग्रुप सोबत राहते वगैरे, खूप काय काम केलं आम्ही सुप्रिया सोबत पण. तर सुप्रिया, तुला आमच्या सोबत राहून BMMच्या स्टुडंट सोबत आमच्या सोबत राहून तुला काय शिकायला भेटलं? BMM तुमचं जे डिपार्टमेंट आहे ते बेसिकली क्रिएटिव्ह डिपार्टमेंट. हे सगळ्यात भरपूर क्रिएटिव्ह आहे. तुमच्यासोबत काम करायला मला इतकी मजा येते की मला जॉबला पण जावं असं वाटत नाही जेव्हा सूट असतं तेव्हा. पण लाईफ है फिर काम आते जाते रहता है करने का. बरोबर. आणि मी ह्या लोकांसोबत 3 वर्षापासून आहे, गेली 3 वर्ष. ठीक आहे, त्यांच्यामुळे मी BMM डिपार्टमेंट मधल्या खूप जणांशी बोलले, खूप जण. त्यांनी सगळे क्रिएटिव्ह, खूप मस्त वाटलं यांच्यासोबत राहून. असं कॉलेज लाईफ जगल्यासारखी वाटतं. थँक्यू. दॅट्स इट. BMMचा पर्स्पेक्टिव्हच ते आहे की म्हणजे अभ्यास वगैरे तर हर एक फील्ड मध्ये होत राहता, पण आमचा फील्ड असा आहे की मोस्टली क्रिएटिव्ह प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये आम्ही जास्त इम्पॉर्टन्स देतो थिअरीज पेक्षा. आता एक्झाम मध्ये पण रोज आमची मम्मी, सर्वांची मम्मी आम्हाला बोलायची की तुम्ही अभ्यास नाही करत. बट जेव्हा फील्डमध्ये थांबवेल आम्हाला आणि एक जो स्कॉलर्स असतात किंवा जे अभ्यास करत असतात त्याच्यामध्ये विनू की आम्ही खूप चांगलं आमचा बेस्ट देऊ. ओके, सो अजून एक प्रश्न राहिलेला. विनीत, व्हॉट्स द वन गुड थिंग अँड बॅड थिंग अबाउट मी? म्हणजे जे गुड थिंग आहे की जे माझ्या चांगल्या गोष्टी आहे आणि बॅड थिंग जे मला इम्प्रूव्ह करायला पाहिजे. ओके, टॉकिंग अबाउट गुड थिंग अशी आहे की एक म्हणजे जे डोक्यात आहे ते उतरत आहे सगळं हातामध्ये. म्हणजे जे व्हिज्युअलाइज करतोस की ते सगळं एकदम अप्रोप्रिएट आहे, त्याच्यावरती वर्क करत राहा. तुला एक्स्ट्रा ऍडिशनल असे काय जर कधी मदत लागली तर ऑब्व्हियसली मी आहे. आणि मेन म्हणजे बॅड थिंग म्हणजे कॉन्फिडन्स अजून पण थोडा कुठेतरी लॅक करतोय. सो कॉन्फिडन्स बिल्ड करण्यावरती लक्ष दे. बाकी देन स्काय इज द लिमिट. येस, थँक्यू. वेलकम बॉय. व्हॉट द वन गुड थिंग अँड बॅड थिंग अबाउट मी? अबाउट यू? येस. आधी म्हणजे जे गुड थिंग जे चांगलं आहे आणि बॅड थिंग जे मला इम्प्रूव्ह करायला पाहिजे. गुड थिंग तुला सांगतो, पण बॅड थिंग ना. सांग. बॅड थिंग आय गेस कम्युनिकेशन स्किल विथ क्लायंट ऑल्सो, विथ वुमन ऑल्सो. आणि गुड थिंग गुड बॅड आणि गुड थिंग तू एक टीम लर्नर आहेस. म्हणजे तू किती पण गोष्टी गेन केल्यास ना तरी पण तुझ्यात एक सेन्स ऑफ लर्निंग असतो ना, तो सुटत नाही तुझ्याकडे. आणि ती खूप एक चांगली गोष्ट आहे ॲज अन क्रिएटर, ॲज अन आर्टिस्ट. थँक्यू सो मच. सो यस, व्हॉट्स द वन गुड थिंग अँड बॅड थिंग अबाउट मी? म्हणजे गुड थिंग जे चांगलं आहे आणि बॅड थिंग जे इम्प्रूव्ह करायला पाहिजे मला. गुड
थिंग इज दॅट की तू कुठली पण नवीन गोष्ट असते ती शिकायला खूप एगर असतो, म्हणजे इगर असतो, म्हणजे खूप म्हणजे असं ती गोष्ट असं म्हणजे घाबरून हे नाही करत, म्हणजे काय बोलतो त्याला, सोडत नाही तू गोष्ट, म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकायला तू नेहमी रेडी असतोस. आणि जर बॅड थिंग असं बोलत नाही की बॅड थिंग, बट जास्ती सोशलाइज होऊ शकतोस तू अजून लोकांमध्ये. आणि तुझं बोलू का प्रेझेंटेशन स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतो, कारण मी तुला जेवढं बघितलं ना प्रेझेंट करताना, तर तू असं वाटतं की तू खूप ऑकवर्ड होऊन प्रेझेंट करतोस. जेवढं प्रेझेंटेशन आपण केलेत असं वाटतं की तू खूप असं ऑकवर्ड होऊन एकाच जागेवरती, बट तुला असं पाहिजे की तू ऑडियन्सशी इंटरॅक्ट करून असं एक खूप मोकळं होऊन तू प्रेझेंट केलं पाहिजे. तर ते एक तू इम्प्रूव्ह करू शकतोस. थँक्यू. आय विल इम्प्रूव्ह. काय व्हॉट्स द वन गुड थिंग अँड बॅड थिंग अबाउट मी? गुड थिंग जे चांगलं आहे आणि बॅड थिंग जे मला इम्प्रूव्ह करायला पाहिजे. अच्छा म्हणून ठीक आहे सर. गुड थिंग सागर हसू नका, पण सागर आहे सरा सपोर्टिव्ह आहे, खूप चांगला आहे, शांत बनणार. थँक्यू. बॅड थिंग सागर बद्दल बोलायची झाली तर ती माझ्याबद्दलच असेल. सागर हा जेवढा शांत माणूस आहे तेवढाच तो त्रासदायक सुद्धा. जर त्याने एखाद्याला ठरवलं की याला रडवून राहायचंय तर सागर त्याला रडवून राहणार. आणि सागरने मला खूप वेळा रडवलं आणि मला सॉरी अशी बोलत. फेक आहे गाईस, जेवढं काय आयुष्य बोलते आहे फेक आहे लास्टला. ॲक्च्युली आता तुम्ही हिचा जो रिव्ह्यू ना त्या साऊंडमुळे, या ॲम्बियंट साऊंडमुळे सेशनचा ऐकायला आला नसेल, तर त्यासाठी सहन करा, कारण रिशूट आम्ही करून राहिलो त्याने एवढा पण खास नाही. बरोबर. इग्नोर इट गाईज, इग्नोर इट. इग्नोर इट. ही लोक आलाय हे असंच सागर सगळीजण मिळून माझी खेचत असते. कळलं? ही कशी विरारवरून अंधेरीला येते ना, हिचं रोजचं येणं जाणार. आता अंधेरी पण हिला सहन नाही करत, त्यामुळे हे सगळं ॲम्बियंट आता म्हणून आयुषीचा आज लास्ट दिवस आहे. आयुषी तुला कसं वाटतं लास्ट दिवस बाय अंधेरीमध्ये तुझा? ट्रेनची जर्नी संपली की ओ माय गॉड. किती 11:45 कितीची पकडायची ट्रेन? 11:11. तिन्ही वर्ष मी तिन्ही वेगवेगळे टाइम अनुभवले. आपला काय सीन होतं ही माहिती आहे? वेगळ्या टायमाला यायची आणि आम्ही वेगळ्या टायमाला यायचो. आम्ही भवन्समध्येच राहायचो. अच्छा हा वेगवेगळे टाइम बरोबर नाही, 1.5-2 तास पहिला निघाला. विरारवाले ना, विरारवाले. सेन्स ऑफ ह्युमर. सेन्स ऑफ ह्युमर 1.5 तास तर लागतोच ना. 1.5-2 तास मग आमच्या पहिल्या येतात ना, मग टाइम वेगळा झाला की तेवढाच टाइम तुम्हाला बसने यायला लागतो, तर तू मेट्रो येतोस त्याच्यामध्ये आमचा प्रॉब्लेम नाहीये. मेट्रो मेट्रो Okay guys, cut it. मेट्रो मेट्रो. Extend. आखिरी दिन उन सुनहरी यादों का जिनसे हम सब कुछ दिनों पहले पीछा छुड़ाना चाहते थे कि कब खत्म होंगी ये एग्जाम्स और कब हम होंगे आजाद पंछी। मगर आज जब कॉलेज के आखिरी दिन ने दस्तक दी है तो यही आजाद पंछी फिर उसी कैद को याद कर रहे हैं। कॉलेज के फर्स्ट ईयर में नहीं की किसी से इतनी बातें, और अब फाइनल ईयर में आए तो याद आती है वही मुलाकातें, वही रोज कॉलेज देर से पहुंचना और वही मैम की डांट खाना। कब ये 3 साल बीत गए पता ही नहीं चला, और अब शुरू हो चुका है हर किसी का अपना सिलसिला। जितने भी दोस्त मिले एक बात जरूर कहूंगा सबसे, चाहे कुछ भी हो जाए कभी ना हारना विश्वास खुद से। हम कल के चमकते तारे हैं, चलो मिलके हमारा आज बेहतर करें। हम कॉलेज तो छोड़कर जा रहे हैं, क्यों ना बाहर जाकर कॉलेज और डिपार्टमेंट का नाम रोशन करें।